छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपची तिसरी बैठक. महापालिका जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता. आतापर्यंत 50-50 फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची माहिती. शाळांमध्ये भगवद्गीतेमधील श्लोक पठण अनिवार्य. विद्यार्थ्यांना दररोज गीतेतील श्लोक म्हणावे लागणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ. प्रवाशांना 500 किलोमीटरसाठी 10 रुपये अधिक मोजावे लागणार. 26 डिसेंबरपासून नवीन नियम लागू होणार. लोकलच्या तिकीट दरात मात्र कुठलेही बदल नाही. लोकलच्या महिला डब्यामध्ये माथे फिरूचा धिंगाणा. तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकललं. पनवेल सीएसएमटी लोकल मधला प्रकार. लवासा प्रकरणाचा आज उच्च न्यायालयामध्ये निकाल. लवासा प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याची याचिका. वकील नानासाहेब जाधव यांनी केली होती याचिका. शरद पवार, अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आंदोलनावर बैठक. संगमनेरमध्ये नेत्यांची समन्वय बैठक. बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची तयारी. जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग परिसरामध्ये तुफान बर्फवृष्टी. हिमशिखरांवर सर्वत्र बर्फाची पांढरी चादर. पर्यटकांमध्ये उत्साह. राज्यामध्ये कडाक्याची थंडी कायम. 2 दिवसांमध्ये किमान तापमानात घसरण. उत्तरेकडच्या थंड वाऱ्यामुळे राज्यात प्रचंड थंडी. पुणे शहरामध्ये कडाक्याची थंडी. 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील आठवड्याभरात गारठा जाणवणार असल्याचा अंदाज. घशाच्या संसर्गात 70% वाढ. घसा दुखणं, गिळायला त्रास होणं, सततचा खोकला याचा त्रास वाढला. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. ईटी परीक्षेची उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध. यावर काही आक्षेप असल्यास आणि त्रुटी आढळल्यास पुराव्यासहित संकेतस्थळावर पाठवता येणार. देशातील साखर उत्पादनात मोठी वाढ. 15 डिसेंबरपर्यंत 77,90,000 टन साखरेचं उत्पादन. वाढीव उत्पादनामुळे साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी. विकासकांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचं उल्लंघन. मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरू. 1 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 6,90,000चा दंड वसूल. मुंबईमधल्या वायवी चव्हाण सेंटरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. नगर परिषद निवडणूक निकालानंतर जेजुरीच्या पायथ्याशी भंडाऱ्याची उधळण. फटाक्यांच्या आतषबाजीवेळी भंडारा उधळल्यामुळे आगीचा भडका. 16 जण भाजल्याची माहिती. काही नगरसेवकांचाही समावेश. पुण्याच्या राजगडावर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 35 पर्यटक जखमी. सुवेळा माची परिसरामध्ये मधमाशांचा हल्ला. जखमी पर्यटक मुंबई, पुणे आणि कराडचे रहिवासी. पुण्याच्या खेड तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे. कारवाईमध्ये 3 जणांना अटक. 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याची धिंड. जिथे दहशत माजवली पोलिसांनी तिथेच धिंड काढली. दगडफेक, तोडफोड करत दहशत माजवली. नागरिकांची भीती दूर करण्यासाठी धिंड.